नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजचा विषय आहे हा आपला मराठमोळा ब्रँड। तर मराठमोळा ब्रँड म्हणजे काय बघा, आपल्याकडे दुसऱ्या राज्यातली लोक येऊन आपल्याकडे व्यवसाय करतात, आपण मात्र आपला ब्रँड हा मागच ठेवतो। म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपल्याला त्यांना पुढे नाही जाऊन द्यायचं, तर आपण आपल्या महाराष्ट्रात आपणच पुढे जायचं आणि आपणच पुढे असलं पाहिजे, दुसरं कोणी नाही बरं का। आपल्याशिवाय दुसरं कोणीही पुढे जाता कामा नये, कारण आपला महाराष्ट्र आहे। मग त्याच्यासाठीच मी तुमच्यासाठी खास आजचा विषय मांडलेला आहे मराठमोळा। आता मराठमोळा ब्रँड म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने आपला मराठमोळा ब्रँड हा केलाच पाहिजे। फक्त महाराष्ट्रात नाही, 7 समुद्र पार, म्हणजे आपल्या पूर्ण देशात विदेशात अख्ख्या जगात फक्त आणि फक्त आपला मराठमोळा ब्रँड असला पाहिजे। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर त्याच्यासाठी एवढी मेहनत करायची गरज नाहीये। आजकाल ऑनलाईनच्या सुविधा आलेल्या आहेत आणि आपल्या ऑनलाईनच्या चॅनलवरती आपण या सगळ्या गोष्टी करणारच आहोत की हो। आणि मी तर तुम्हाला वेळोवेळी शिकवते की ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा व्यवसायाची माहिती म्हणा, मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत आणि तुमच्या पुढे त्या घेऊन सुद्धा आलेल्या आहे। आणि आता सुद्धा सांगत आहे की बघा, आपल्या मराठमोळा जे तरुण आहे ना, तो अजूनही खूप मागे आहे। मी जेव्हा मार्केटिंग करते, जेव्हा लोकांसमोर बोलते ना, त्यावेळेस म्हणजे असं लक्षात येतं की अरे यार, खरोखर कुठेतरी आपण खूपच मागे आहे। तर त्याच्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे। असं आहे की तुम्हाला असं वाटतं का आपलं ब्रँड बनवायला आमचं शिक्षण हवंय, की आम्ही मोठे कोर्सेस केले पाहिजे किंवा आम्ही फार बीकॉम ऍग्री असं फार्मसी असं झालं पाहिजे, असं नाही बरं का। असं तुम्ही स्वतःला कधीच समजू नका। तुमचं जे शिक्षण असेल त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना, पण डोकं थोडस पुढे चालवा। पुढे कसं चालवा, तुम्ही म्हणता पुढे चालवा, आम्ही पुढे कसं चालवायचं, तर हो बरं का, मी तुम्हाला सांगते की डोकं आपलं पुढे कसं चालवायचं। तर आपल्याकडे ऑनलाईन सुविधा आहेत, तुम्ही आपल्याकडे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, गुगल हे जे कोर्स आहे ना छोटे हे कोर्स करून घ्या, स्वतः शिका आणि दुसऱ्यांना सुद्धा शिकवा आणि आपला स्वतःचा ब्रँड बनवा। सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून करा, आपल्या घरातून करा, पण ते घेऊन मात्र 7 समुद्र पार जा, विदेशात जा। म्हणजे काय होईल माहितीये का, आणि त्याला पण नाव आपलं मराठमोळाच असलं पाहिजे, कारण कसं आहे की आपण मराठी आहोत। त्याच्यामुळे आपण आपला ब्रँड सोडायचा नाही, काही असो। कुणी म्हटलं पाहिजे अरे यार ते मराठी आहेत, ते मराठ्यांचा ब्रँड आहे, मराठी लोकांचा ब्रँड आहे, मग आहे का नाही आपल्याला गर्व आपल्या भाषेवरती, आपल्या महाराष्ट्रावरती असलाच पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची लेकरं आहोत, या लाडक्या महाराष्ट्राची लेकरं। आणि ती अशी तशी गरीब नाही बरं का, संतांच्या पावनभूमीतली आणि शिवाजी महाराजांची आणि या रांगड्या लाल मातीची लेकरं आहोत। त्याच्यामुळे हरणार नाही, जिंकणारच। आणि मग तुम्ही सुद्धा जिंकणार हाच विचार करा की मग आपण का मागे राहू। आपण सुद्धा असा विचार केला ना, नाही बरं का, आम्हाला हरवणार अजून पैदा नाही झाला आणि होणारही नाही, मग आपण जातो की नाही बघा विदेशात, देशाच्या बाहेर जगामध्ये फिरतो की नाही ते बघा, काहीच वेळ लागत नाही हो, खूप सोपं झालंय जग, आता आपल्या मुठीत आले। यू करून कुठे जायचं म्हटलं ना तरी लगेच माणसाला जाता येते। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो। मग त्याच पद्धतीने जर आपल्याला बिझनेस वाढवायचा असेल, लोकांपर्यंत जायचं असेल आणि स्वतःचं मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस करायचा असेल, स्वतःला असं कुठंतरी सिद्ध करायचं असेल जेणेकरून आम्ही आमच्यावरती प्राऊड असू, तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच केल्या पाहिजे। सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, आपण समजलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला कुठेतरी फायदा होणार। बघा मित्रांनो, तुम्ही कोर्स नक्की जॉईन करा। ग्राफिक डिझायनिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, तर हे सगळे कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही तुमचं मार्केटिंग करा, विदेशात घेऊन जा आणि असा काही विषय निवडा की जेणेकरून तो आजपर्यंत कोणीच केला नाही आणि तोच आम्ही पहिल्यांदा करतोय। मग पहिल्यांदा केल्याच्या नंतर तोच विषय असा झाला पाहिजे ना, अगदी व्हायरल झाला पाहिजे ना, की त्याचा हात कोणीच पकडला नाही पाहिजे, असा व्यवसाय करायचा। म्हणजे काय होईल माहिती, आणि गरीब तर राहायचंच नाही। आपण कशाला गरीब राहायचं, आपण थोडी गरीबाची लेकरं तेव्हा आपण गरीब राहिला, आपण सुद्धा श्रीमंतासारखं श्रीमंतच राहिलं पाहिजे।
कारण आपण लाडक्या महाराष्ट्राची लेकर आहोत. मग पैसा कमावणं हे काही कोणा दुसऱ्या तिसऱ्या हातात नाहीये बरं का, हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये. मग आपण ठरवायचं की आपण पैसा कसा कमवायचा, तो कसा मार्केटमध्ये घ्यायचा, कसा लोकांपर्यंत घेऊन जायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. ह्या आपण समजलं ना, सुरुवात स्वतःपासून केली ना, तर मग ती सुरुवात चांगली होते. आणि जर आपण तेच कोणाची तरी सजेशन घेऊन, सजेशन तुम्ही नक्कीच घ्या, जे काही त्याच्यामधले तज्ञ असतील त्याचे सजेशन घ्या, पण ते सजेशन तुम्हाला जेवढं आवडते ना तेवढंच घ्या. त्यांचं एक्स्ट्रा असेल ना तर तिकडे लक्ष नका देऊ. कारण काही लोकांना एक्स्ट्रा सांगायची सवय असते ना, आपल्याला खड्ड्यात घालायची सुद्धा सवय असते, आणि नंतर मग ते हसायला सुद्धा मोकळे होतात. तर मग हे सगळं नाही करायचं आपल्याला, हे आपल्याला शोभत नाहीये. आपण विचार करूनच काम करायचं. आपण शिकले सवरलेले आहोत, त्याच्यामुळे ते शिकले सवरले सुद्धा सारखंच आपण राहायचं. बघा मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या. असेच डिजिटल रिलेटेड, मार्केट रिलेटेड आपल्याकडे नवीन नवीन व्हिडिओ असतात. आणि अजून एक गोष्ट मी अगोदर सांगितलेलीच आहे की तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका, स्वतःचा व्यवसाय वाढवा, स्वतःचा ब्रँड बनवा. मग स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला डिजिटलची गरज आहे. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने लोकांपर्यंत जात असाल तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल. आणि नसेल जात तर काहीच हरकत नाही, तुम्ही तुमचा ब्रँड तिथंच ठेवणार आहे. तुम्ही कधीच 7 समुद्र पार जगभरात घेऊन जाणार नाहीये. पण आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो, त्याच्यामुळे आम्हाला लाखो लोक ओळखतात. मग आम्ही आमचा ब्रँड बनवतोय. लोकांपर्यंत नाही थांबायचंय, आम्हाला त्याच्या पुढे जायचं आहे. कित्येक लाख, कित्येक करोड लोकांपर्यंत जायचं आहे मित्रांनो. म्हणूनच मी पुढे चालले, तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे चला आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करा. स्वतःचा कुठेतरी असा मराठमोळा ब्रँड बनवा की प्रत्येकाने बघितलं पाहिजे. नाही त्यांच्या नादी लागायचं नाही बरं का. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो, आणि त्या आपण केल्याच पाहिजे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.